गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते। केंद्रातील मोदी सरकारमध्ये मनोहर पर्रीकरांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश होणार असल्याचे कळत आहे। त्यांच्या जागी गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून राजेंद्र आर्लेकर यांचे नाव आघाडीवर आहे। आर्लेकर हे सध्या गोवा विधानसभेचे सभापती आहेत। येत्या शनिवारीच गोव्यातील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे गोव्याचे प्रतिनिधी अनिल पाटील सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। अनिल, गोव्यातल्या घडामोडींना अचानक वेग आलेला आहे गेल्या 2 दिवसांमध्ये। या शनिवारपर्यंत काय काय घडामोडी अपेक्षित आहेत गोव्यात? अमोल, बरोबर आहे। गोव्याचं राजकारण नेहमी पूर्वी अस्थिरतेसाठी प्रसिद्ध होतं, मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकरांचा राजकारभार सुरू होता। अशा वेळी पंतप्रधानांच्याकडून विनंती आली की देशाला गरज आहे तुमची आणि म्हणून ही विनंती मान्य करावी लागते, असं आता काही वेळापूर्वी मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं आहे। त्यामुळे त्यांना आहे त्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि केंद्रात जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी पार पडण्यासाठी दिल्लीला जावं लागेल। त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि दिल्लीला जातील। त्याच वेळेला गोव्यामध्ये मात्र मुख्यमंत्री पदाची जी धुरा आहे ती त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाकडे तरी सोपवावी लागेल। यावेळेला तरी, या क्षणाला तरी राजेंद्र आर्लेकर, जे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचे आणि संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचं नाव आघाडीवरती आहे। त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून राजेंद्र आर्लेकर यांचं नाव सध्या तरी आघाडीवरती आहे। याबरोबरच याशिवाय सध्याचे विद्यमान आरोग्यमंत्री आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर, शिवाय सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत फ्रान्सिस डिसोजा यांचंही नाव चर्चेत आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बैठका असतील त्या बैठका होतील आणि यावरती अंतिम निर्णय 8 तारखेला होईल। साधारणपणे 8 तारखेला नव्या मुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळाही गोव्यात असेल। बिलकुल, धन्यवाद अनिल या सविस्तर माहितीबद्दल। गोव्यामध्ये घडामोडींना वेग आलेला या 8 तारखेपर्यंत जशा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये काही राजकीय घडामोडी, काही बदल अपेक्षित आहेत, तसेच ते गोव्यामध्ये सुद्धा अपेक्षित असणार आहेत। याच विषयी मनोहर पर्रीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। तिने सांगितलेलं आहे की जर अशी प्रधानमंत्र्यांकडनं इन्व्हिटेशन आलं तर ते स्वीकारा आणि पुढची प्रक्रिया करा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।